हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. सो गाईज, आजचा ब्लॉग खूप लेट स्टार्ट केलेला आहे कारण की माझा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही चाललेले जांभळं पाडायला फार्म हाऊसवरती. आणि इकडे मी ऊन पण बघू शकता भरपूर पडलेले. अशा उन्हात जाऊशी पण नाही वाटत, पण आपल्याला जांभूळ एकदाच खायला भेटते, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो फार्म हाऊसवरती. तर चला आपण मस्तपैकी जांभळं पाडूयात. तर गाईज, आम्ही फार्म हाऊसवरती पोहोचलो आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकते मम्मी भाजी काढते. आणि आता आपल्याला जायचं तिकडे. हा बघा, हा जो मोठा झाड दिसेल हा जांभळीचा झाड आहे. तर चला आपण जांभळी पाडायला जाऊया. तर गाईज, मी आता इकडे आले पहिल्यांदा बसले मस्त हवेखाली. आहे बघा, झाडांची हवा खूप मस्त येते आणि सावली पण भरपूर आलेली आहे बघा, मस्तपैकी वाटतंय. आणि हे बघा लक्कूचं काय चाललंय. तर गाईज, हे बघू शकताय तुम्ही जांभूळ मस्तपैकी. आता आम्ही चादर धरू आणि जांभूळ पाडू. आणि हा आहे एकदम मस्त. तर काय जांभळं पाडून मी इथे बसलेले. परत हे बघा मस्तपैकी खाते. मस्त गोड आहे, अजून एवढे तरी पिकले नाही पण भारी लागते. हे बघा गाईज, अबोलीचे झाडे किती मस्त फुलं झाले. गाईज, हे बघा परत एकदा जांभळं पाडायला घेतलेले तिथे. आणि तिकडे वरतीच आहे ना भोकरेच्या फळाचं पण झाड आहे, ते पण पाडायचे. बघा गाईज, आंब्याचं झाड आहे, केशर आंबा आहे याचं नाव. आणि याला मस्त भरपूर आंबे आले होते, आम्ही थोडेसे काढले आणि थोडेसे आहेत. तिकडे सुद्धा एक दीदी गेलेली आहे, इकडे पण आंबे आलेले आहेत. आणि इकडे बघा झाडे आहेत अशा प्रकारे. गाईज, हे बघा दीदी आंबा पाडायला गेलेली आहे, मस्तपैकी पिकलेला आहे. पडला का दाखव, बघू दाखव. हा बघा गाईज, आंबा पिकलेला आहे मस्तपैकी. आण. जे बघा, हे मोगऱ्याची फुलं आहेत. आंबा भेटलाय, ते जांभळे आहेत. हा बघा कसला मोठा आंबा आहे. आणि बघा भाजी, वांगे आणि भेंडी भेटलेली आहेत मस्तपैकी भरपूर. आणि हात उगाचच नुसतं दमतोय बघ. काय रे, हे बघा काय तेवढी भोकरीचे फळं भेटले मस्तपैकी. तर गाईज, आता आम्ही चाललेलो आहेत घरी आणि मी खूप दमलेली आहे, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकता. तर चला आता आपण जाऊयात घरी.